Hello friends, welcome to our Rockstar Virat Power YouTube channel. In this video, we are going to learn about the story, the songs of songs. विद्यार्थी मित्रांनो 3.2 सेक्शन आपण स्टार्ट केलेलं असून यामध्ये चिट चॅट सेक्शन या अगोदरचा व्हिडिओ त्या संदर्भात आपण अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजूनही पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या. त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतली आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अँड दॅट्स टाईप त्याचा आपण अभ्यास केलेला असून त्याचबरोबर आपण काही महत्त्वपूर्ण असे मुद्दे यांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. या भागामध्ये आपण द सॉन्ग ऑफ सॉंग्स याचं एक्सप्लेनेशन कंप्लीट करणार आहोत आणि याचबरोबर यामधील काही महत्त्वपूर्ण आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणारी शब्दसंग्रह याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता काही इम्पॉर्टंट वर्ड आहेत आपल्याला जे की आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे स्टडी करण्याच्या अगोदर, आणि तुम्ही हे नोटबुकमध्ये लिहून ठेवले तरी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त असे ठरणारे आहेत. एक्झॉस्टेड पहा, EXHAUSTED. एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड, त्याला दमलेला किंवा थकविलेला असं आपण म्हणतो. त्यानंतर EXQUISITE एक्विस्वाईट म्हणजेच नितांत किंवा रमणीय, उत्कृष्ट आणि सर्वोत्तम याला आपण म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला अजून पुढे काही महत्त्वपूर्ण शब्द पाहिजेत. समंड, SUMMONED. समंड म्हणजेच काय तर कॉल्ड, ऑर्डर टू डू समथिंग, स्पेशली टू अपिअर इन पर्सन. यालाच आपण काय म्हणतो तर विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी स्वतःला जातीने हजर राहण्याचा हुकूम देणं याला म्हणायचं समंड. त्यानंतर इनरेज्ड, ENRAGED. इनरेज्ड म्हणजे काय तर फिल्ड विथ अँगर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप जेव्हा राग येतो त्याला आपण इनरेज्ड असं म्हणतो. त्यानंतर ऑस्टर, AUSTERE. ऑस्टर मीन्स वॉट तर सिम्पल, मोरली स्ट्रिक्ट, याला आपण ऑस्टर असं म्हणतो. त्यानंतर परस्यूड, PERSUADE. परस्यूड म्हणजेच टू कन्व्हिन्स, ट्राय टू कन्व्हिन्स. एखाद्याला जेव्हा आपण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करीत असतो त्याला आपण परस्यूड असं म्हणत असतो. त्यानंतर डेलिब्रेटली, DELIBERATE. डेलिब्रेट मीन्स प्युअरली मेड. तर डेलिब्रेट म्हणजे काय तर प्युअरली मेड, याच्यासाठी आपण डेलिब्रेट हा शब्द वापरत असतो. तर हे तुम्हाला काही इम्पॉर्टंट व्होकॅब्युलरी आहेत. मग डेलिब्रेटला आपण एखादी म्हणजे बुद्धिपरस्पर किंवा विचार करून ठेवलेली कृती असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपण पुढचा शब्द घेऊया. पहा, एक्झापरेट, EXASPERATE. एक्झापरेट मीन्स वॉट तर याच्यामध्ये भडकणे, वैतागणे याला म्हटलं जातं. त्यानंतर हिप्नोटाइज्ड, याचा अर्थ काय होतो तर संमोहित करणं किंवा भारावून टाकणं. त्यानंतर डिवाईन, डिवाईन म्हणजे काय तर दैवी कृती ज्याला आपण म्हणतो त्याला डिव्हाइन असं म्हटलं जातं. ईश्वरी असा भाग असा तो असतो. त्यानंतर आपण ही जी कथा आहे याबद्दल थोडंसं माहिती घेऊया. अत्यंत म्हणजे मनोरंजक अशी कथा आहे जी की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं म्हणजे बिल्ड झालं पाहिजे याबद्दल थोडंसं माहिती देणारी अशी कथा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हां, तर इथे आपण सुरुवात जी झालेली आहे तिथे एक सीन आहे. त्या सीनमध्ये जो राज दरबार भरलेला आहे त्या राज दरबारामध्ये अकबर जो की राजा आहे आणि त्याचा गायक जो की त्याच्या पुढे गाणं गाणारा व्यक्ती आहे. तर तो व्यक्ती म्हणजे तानसेन आहे. ठीक आहे, याच्यातले कॅरेक्टर्स समजून घ्या तुम्ही अगोदर. अकबर राजा आहे, तानसेन गाणे गाणारा त्याच्या समोरचा गायक आहे, आणि त्या तानसेनचे एक गुरु जे आहेत ज्याचा उल्लेख या पाठामध्ये येतो हरिदास म्हणून. तर हे खूप चांगलं असं गाणं गात असतात, तानसेनपेक्षाही चांगलं, आणि तानसेनचे गुरु असतात ते हरिदास म्हणून. तर त्यांच्याबद्दल सुद्धा यामध्ये तुम्हाला या कथेमध्ये माहिती मिळेल. अगदी इम्पॉर्टंट अशी कथा आहे. थोडीशी प्लॉटिंग जर सांगायची झाली तर यामध्ये जर एखादी व्यक्ती मनापासून कोणती कृती करीत असेल आणि त्याच्यासाठी कुठलाही स्वार्थ जर समोर ठेवत नसेल तर त्यातून ती व्यक्ती काय साध्य करू शकते याबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही बाब आपण अंगीकारली पाहिजे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आता आपण चालू करूया पाठाला. तर पहा, स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. द एक्विसाइड स्ट्रेन ऑफ राग दरबारी स्टिल व्हायब्रेटेड within the hall. Emperor Akbar looked up, his eyes lit with admiration. Wonderful, he said, superb. I listen to you every day, but I can't seem to have enough. तर इथे काय म्हणतो पहा,
काय होतं की जेव्हा सावकाश आणि हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा जो आहे तो गालिच्यावर ठेवला आहे. ते कार्पेट म्हणजे गालिचा आहे. त्या गालिच्यावर ठेवल्यानंतर राग दरबारीच्या अप्रतिम जो सुरावटींचा नाद आहे तो अजूनही त्या दालनामध्ये तसाच घुमत होता. अकबर बादशहाने जेव्हा वर पाहिले त्यांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव हे तरळत होते. अप्रतिम, ते म्हणाले, अत्युत्तम, मी रोजच आपले गाणे ऐकतो पण तरीही माझे समाधान नाही, असं ते म्हणतात. कोण? अकबर म्हणतात. त्यानंतर पुढे काय होतं? तानसेन बोवडे इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली आणि पुढे काय म्हणतात? आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर त्यांना काय म्हणतो? जगातील सर्वात उंच आवाज जर कोणाचा आहे तर आपला आहे असं मला वाटतो, असं अकबर त्यांना म्हणतात. बट आय डोंट, शहेनशाह म्हणतात, पण मला तसे वाटत नाही. तानसेन हसून म्हणाला, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणी आहे. बट आय डोंट शहेनशाह, सेड तानसेन विथ अ स्माइल. देर इज अ समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. तर माझ्यापेक्षा चांगलं गाणारे अजून बरेचसे जण आहेत, माझ्यापेक्षा चांगलं गाणारे. त्यामुळे मी हे म्हणू शकत नाही की मीच चांगलं गातो असे. त्यानंतर रिअली, cried the disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? त्यानंतर खरंच असं अविश्वासाने अकबर त्यांना म्हणतात, आणि तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलंच पाहिजे. आपण ते घडवून आणू शकाल का? तानसेन काय म्हणतात? तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सॅर. तर तानसेनने काय केलं? नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, माफ करा महाराज, पण ते येणार नाहीत. पुढे काय? व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द इम्पेरियर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम? नो, नॉट इवन देन. म्हणजेच जेव्हा तानसेन असं म्हणाला की माफ करा ते येणार नाहीत, तेव्हा बादशहा त्यांना म्हणाले, काय, बादशहाने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावर सुद्धा ते येणार नाहीत का? तर त्यावर जे इम्पेरियरच्या म्हणण्यावर जे पुढे तानसेन आहेत ते रिप्लाय करतात, नाही नाही, तरी सुद्धा नाही. दिस रिप्लाय वुड हॅव इनरेज्ड एनी अदर एम्पेरियर, बट अकबर वॉज डिफरंट. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर, स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड eyes. If he doesn't come, I shall go to him myself. Will you take to me to him? दुसऱ्या कुठल्याही राज्याला जेव्हा असं उत्तर सांगितलं असतं तर काय झालं असतं? रागाला असतं की नाही? पण अकबर जो आहे तो मात्र वेगळेच होते आणि त्यांनी म्हटले, फार छान उत्साहजी. तानसेनने जेव्हा किंचित घाबरलेल्या आवाजात, जर ते येणार नसतील तर मी त्यांच्याकडे जाईल, असं ते म्हणतात. त्यानंतर, यस सॅर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पेरियर ऑफ हिंदुस्तान. मग ते म्हणतात त्यांना, होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर मात्र चालेल. मग आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून येईल, असं अकबर त्यांना उत्तर देतात. त्यानंतर संत हरिदास हे ते व्यक्ती होते ज्याच्याबद्दल इतका वेळ जे तानसेन आहेत ते बोलत होते. मग पुढे काय होतं पहा. Tansen had spoken of. He had been Tansen's music teacher and he lived the austere life of hermit. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. Even his favorite pupil could not persuade him to change his mind. मग पुढे काय होतं की तानसेन ज्या व्यक्तीबद्दल म्हणजेच हरिदासबद्दल बोलत होता त्यांच्याबद्दल, ते तानसेनचे संगीतचे शिक्षक होते आणि एकांतवासात राहणारे व्यक्ती होते. अगदी साधेपणाने ते आपले जीवन व्यतीत करायचे. तानसेन व बादशाह जे आहेत त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा त्यांना तानसेन हे त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये म्हणजे रोजचे कामं करण्यामध्ये व्यग्न असे दिसले. पुढे काय होतं पहा. मग पुढे, बट तानसेन न्यू हाऊ टू गेट round him. He offered to sing before his guru and he made a deliberate mistake that not the he that's not the right note. Tansen cried his teacher, amazed, what was happened to you? मग जेव्हा
तानसेन जो आहे तो तानसेन जे आहेत ते आपल्या गुरुला म्हणजेच हरिदासला म्हणतात की तुम्ही गाणं गा. तेव्हा हरिदास म्हणतात माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेलेले आहे. अगदी त्यांचा आवडता जो शिष्य होता तानसेन त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं मन वळलं नाही. पण त्यांना कसे तयार करायचे हे मात्र तानसेनला चांगलं माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी गुरुसमोर स्वतः गायनाचा प्रस्ताव ठेवला. मी गाणं गातो, तुम्ही ऐका फक्त, असं म्हटले. आणि मग काय करतात की त्यांनी मुद्दामहून गाण्यामध्ये चूक केली आणि तो सूर बरोबर नाही असं म्हणजे तानसेन जोरात ओरडले. त्यांचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले, काय झालंय तुला? मग पुढे काय होतं, तानसेन डिड नॉट सीम टू हॅव अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. एक्झापरेटेड संत हरिदास took the tanpura from the Tansen's hand and sang the right note. Then he went on the next and the next. तानसेनला गुरुचे म्हणणे काही समजले नाही आणि त्याने पुन्हा ती चूक केली. संत हरिदासांनी वैतागून तानसेनच्या हातातून तो तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य असं सूर लावला. मग त्यापुढे आणि आणखी पुढे गात ते राहिले. पुढे काय झालं, द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लीमर ऑफ डाऊन or the fragrance of jasmine. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. म्हणजेच काय, त्यांचे सूर साऱ्या अरण्यामध्ये चहूकडे पसरले. एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखं भारावून त्यांचं गाणं ऐकत राहिले. आणि तानसेनच्या बोलण्यामध्ये तथ्य होते हे अकबराच्या मात्र लक्षात आले. संगीत असे असू शकते हे त्याला माहीतच नव्हते. त्याने असे कधीच यापूर्वी संगीत ऐकले नव्हते. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" परत जाताना बादशहांना ते न राहवल्याने त्यांनी शांततेचा भंग करत अचानक तानसेनला विचारलं, उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? त्यावर तानसेन काय करतात, हसतात. तानसेन स्माइल, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, the command of the Emperor of Hindustan. But Guruji sings for one who is master of even kings. God, his music springs from the depth of his soul, free and unasked for. How can I expect my music to be beautiful and divine? तानसेन हसले, शहनशाह, मी आपल्या हुकुमावरून गातो, हिंदुस्थानाच्या बादशहाच्या हुकुमावरून. पण गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्यांच्यासाठी गातात, म्हणजेच ईश्वरांसाठी गातात. त्यांचे गाणे त्यांच्या अंतरात्म्यातून येतं, मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे. मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी अलौकिक असेल अशी कशी काय अपेक्षा करणार? म्हणजेच आपण जेव्हा मनापासून एखादी कृती करतो, कोणता तरी आपल्याला म्हणजे कोणी आपल्याला तारीफ करेल किंवा कोणी आपल्याला येऊन त्याच्या संदर्भात गिफ्ट देईल आणि मगच आपण ते काम करू किंवा मला त्याच्यातून पैसेच मिळायला पाहिजेत, असं जर आपण करून तो काम करीत असू तर ते आपण काम मोजून मापून करणार आणि त्यामध्ये आपलं बेस्ट आपण कधीही देणार नाही आणि मग ते बेस्ट कसं होईल असं थोडक्यात इथे सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण द सॉंग्स ऑफ सॉंग्स ही अत्यंत इम्पॉर्टंट अशी जी आपली कथा आहे त्याचं एक्सप्लेनेशन कंप्लीट केलेलं आहे. याच्या पुढील भागामध्ये आपण याचं चिटचॅट सेक्शन कंप्लीट करूया जेणेकरून तुम्हाला उपयुक्त असे मदत होईल. धन्यवाद.